बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता का, कारण देव बघतो, कारण त्याचा आत्मा सरळ नाही, त्या व्यक्तीचा, त्या विश्वासू व्यक्तीचा आत्मा सरळ नाही, आणि तो देवाच्या समोर मेला तर बी, दुष्टानं त्याला गिळलं तरी बी, काय म्हणत आहे तिथं देवाचं वचन, जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकते, तेव्हा तू का उभा राहतो, म्हणजे तू देवा तू का बघत राहतो, तो व्यक्ती समोर मरत आहे, पण बायबलचं वचन काय सांगत आहे, जर हे बघितलं की तर त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, तो गर्विष्ठ आहे, जर गर्विष्ठ असेल आणि समोर पण मारायला, म्हणा गर्विष्ठ घमंडी, जर समोर बी मरायला तर देवाचे डोळे त्याला बघत राहतील, पण देव त्याला वाचवू शकत नाही. आपल्याला वाटतं की देव का वाचवला नाही, देव का त्या व्यक्तीला मदत केला नाही, कारण त्याचा आत्मा सरळ नाही आणि गर्विष्ठ व्यक्तीची देवाला चिरड आहे. आणि शेवटच्या काळामध्ये ती त्याचं वाचतोय ना आपण, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की शेवटच्या काळात असे तरुण लेकरं या माणसं सुद्धा घमंडी होतील, आई बापाचे न मानणारे होतील. मग ही लेकरं धार्मिक असतील का? आई बापाला किंमत देत नाही, तर त्यांना पैशाचा लोभ आहे, धन